राणा दाम्पत्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। किरीट सोमय्या, मोहित भारतीय यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। सर्वात आधी पहिला प्रश्न तो म्हणजे राणा दाम्पत्यावर गुन्हे जे दाखल झालेले आहेत, जी कलम लावली गेलेली आहेत त्यांच्यावर, अटक तर त्यांना काल संध्याकाळीच झालेली होती। राजकीय हेतूने हे सगळं घडत असल्याचं बोललं जात आहे, मात्र राजद्रोहाचा गुन्हा देखील त्यामध्ये लावला गेलेला आहे। प्रवीणजी, या सगळ्या संदर्भात सुरुवातीला काय वाटतं? नाही, मला वाटतं सरकार कशा पद्धतीनं दंडेलशाही करते याचं पुन्हा एकदा मूर्तिमंत उदाहरण राणा दाम्पत्यावर त्या ठिकाणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून या सरकारनं दाखवून दिलेलं आहे। म्हणजे सरकार त्या ठिकाणी एवढं द्वेषानं आणि त्या ठिकाणी सूडभावनेनं पछाडलेलं आहे की खरं म्हणजे राणा दाम्पत्याने भूमिका शांततेची घेतल्यानंतर पोलिसांनी खरं म्हणजे गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नव्हती, त्यांना अटक करण्याची आवश्यकता नव्हती। तथापि त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली। इथपर्यंत मी समजू शकतो की पोलिसांना वाटत असेल ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर त्या ठिकाणी चाल करून जाणार असतील वगैरे। नंतर खरं म्हणजे त्या ठिकाणी किरीट सोमय्या येत असताना 100-150 कार्यकर्त्यांचा जमाव त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची काहीच आवश्यकता नव्हती। याचा अर्थ किरीट सोमय्या येणार आणि किरीट सोमय्यावर हल्ला करायचा अशा प्रकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी ठरलेला होता। आणि मग अशा वेळेला खरं म्हणजे किरीट सोमय्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, मोहित कंबोजवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता। परत उलट त्या ठिकाणी किरीट सोमय्यांच्या ड्रायव्हरवरच गुन्हा दाखल केला। आणि आता त्या ठिकाणी राणा दाम्पत्याच्या अटकेतनं समाधान होत नाही, गाड्यांवर दगडफेक केल्यानं समाधान होत नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांना बोलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना त्यांनी काय बोलले, वाईट बोलले असतील तर त्या ठिकाणी त्याचं समर्थन करायचं काहीच कारण नाही। परंतु आपण बघाल की अशा प्रकारची वक्तव्य संजय राऊत साहेबांची गेल्या अलीकडच्या काळातली काळा थेट पंतप्रधानांच्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। नाना पटोलेने तर त्या ठिकाणी मारण्याची पंतप्रधानांना भाषा केलेली आहे। मग मला वाटतं कायदा समान असताना या ठिकाणी आता हे पोलीस संजय राऊत साहेब असेल, नाना पटोले असतील किंवा पंतप्रधानांवर बोलणाऱ्यांवर सुद्धा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहात का, अशा प्रकारचा माझा साधा सरळ प्रश्न त्या ठिकाणी आहे। मला वाटतं इतक्या तिरस्कारानं भरलेलं, द्वेषानं भरलेलं सरकार आतापर्यंत महाराष्ट्राने कधीच पाहिलेलं नाही। एक तर कायदा हातात घ्यायचा, खरं म्हणजे ज्या पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आहे, ज्या पक्षाचे पक्षप्रमुख या राज्याचे प्रमुख आहेत, त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणावर सांभाळण्याची जबाबदारी खरं म्हणजे पालकत्वाच्या भूमिकेने घ्यायला पाहिजे। परंतु आमचं सरकार आहे, आम्ही त्या ठिकाणी काही करू शकतो, आम्ही त्या ठिकाणी झुंडशाही करू शकतो आणि आमच्या विरोधात कोण बोलाल, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण बोलाल तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी प्रसाद देऊ शकतो, अशा प्रकारची भाषा गेले 2-4 दिवस त्या ठिकाणी आणि कृती होताना दिसते। मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेला काळीमा लावणारे अशा घटना गेल्या 2-4 दिवसात घडताना महाराष्ट्र एक प्रश्न विचारतो। या सगळ्या घटना घडतायत आणि आता आरोप देखील होतोय की राजकीय हेतूने या सगळ्या घटना घडतायत, यामध्ये जाणीवपूर्वक मुद्दामून काही गोष्टी केल्या जात आहेत, सोबतच म्हणतायत पोलिसांवर दबाव देखील आहे, पोलिसांना दबावाच्या मुळे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतायत। या सगळ्याविषयी काय वाटतं? खरंच जाणून बुजून होतंय, राजकीय हेतूनं, सूडबुद्धीनं होतंय? 100% त्या ठिकाणी जाणीवपूर्वक होतंय हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही। रोज प्रसार माध्यम ज्या पद्धतीनं कारवाया दाखवतायत, लाईव्ह त्या ठिकाणी टेलिकास्ट करतायत, यावरून महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी कळून चुकतंय। आता मला सांगा, जाणीवपूर्वक नाही तर काय म्हणायचं? राणा दाम्पत्याने घरात घुसून चालिसा लावणं, बोलणं हे त्या ठिकाणी हा त्यांचा भाग होता। चालिसा करायला महाराष्ट्रात कोणी करू शकतो, फक्त घरात जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारची आव्हानात्मक भाषा, त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही। तथापि हे केल्यामुळे
त्या ठिकाणी आपण त्यांच्या घरावर जमाव चालून जायचं असं काही योग्य नाही. जर आपल्या घरावर त्या ठिकाणी चालून येत आहेत म्हणून आपण संरक्षण करणार असू, अडवणार असू, तर त्यांच्या घरावरही जाणं कितपत संयुक्तिक आहे हाही प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि मग या ठिकाणी राणा दाम्पत्याला अशा पद्धतीच्या राजद्रोहाच्या गुन्ह्याची काय आवश्यकता आहे? कुठला राजद्रोह त्यांनी त्या ठिकाणी केला? परंतु या सरकारने ठरवलंय, कारण या सरकारचे अनेक मंत्री त्या ठिकाणी तुरुंगात गेले, अनेक त्या ठिकाणी रडारवर आहेत, आणि मग अशा वेळेला आमच्या लोकांवर कारवाई होते आणि मग आता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीशी संबंधित लोक आपल्याला टार्गेट केली पाहिजे. यांना त्या कारणाने त्यांना गुन्हे म्हणजे दाखल आपण करून म्हणताय की हे अडकवलं पाहिजे. मुद्दामून होतंय, जाणीवपूर्वक होतंय आणि हे दिसतंय सरळ सरळ की ते तसंच आहे. बरं, आणखीन एक प्रश्न या अनुषंगाने विचारायचा आहे प्रवीणजी आपल्याला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की राष्ट्रपती राजवट लागावी ही सामान्य जनांची मागणी आहे. तशी मागणी आता भाजप लावून धरणार का? त्या दृष्टीनं पावलं उचलणार का? आणि याचाच पुढचा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान मोदी हजर राहणार आहेत. त्यांना तो पुरस्कार जाहीर झालाय, पण मुख्यमंत्री कदाचित या पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरी वाढत चालली आहे असा अर्थ काढायचा? एक लक्षात घ्या, खरं म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून केलेलीच नाही. परंतु काही प्रसारमाध्यमात आणि काही वर्तमानपत्रात त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मागणी केली, आशिष शेलारांनी नाही सांगितलं, अशा प्रकारचं कन्फ्युजिंग चित्र उभं करण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही असं म्हणालो, मी असेल, त्या ठिकाणी आमचे केंद्रीय मंत्री असतील किंवा आमचे प्रमुख नेते असतील, चंद्रकांत दादा, की राष्ट्रपती राजवट लागण्यास सदृश्य परिस्थिती अराजकतेची आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. आणि मग काय करायचं याच्यासाठी राज्यपाल असतात, एक सिस्टीम असते, संविधानानं काही चौकट राष्ट्रपती राजवटीची घालून घेतलेली आहे, त्यामध्ये त्या ठिकाणी जे व्हायचं ते होईल. आम्ही पक्ष म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवटीचा बडगा उगारावा असं कुठेही त्या ठिकाणी अधिकृतपणे बोललेलो नाही, कारण आमचा लोकशाहीवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे ठोकशाहीनं त्या ठिकाणी कारवाया करणं हे आम्हाला त्या ठिकाणी अभिप्रेत नाही. त्यामुळे तशा प्रकारची कारवाईची मागणी नाही. परंतु एक गोष्ट त्या ठिकाणी 100% सत्य आहे की तशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत त्या ठिकाणी आहे. आणि आता लता मंगेशकर मॅडम ताईंच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री जाणार आहेत नाही जाणार आहेत मला माहित नाही, तो शेवटी त्यांचा व्यक्तिगत भाग आहे. परंतु हा शासकीय कार्यक्रम नसला तरी लता दिदी ह्या प्रचंड मोठं व्यक्तिमत्व देशाचं आहे आणि त्यामुळे त्यांना शासकीय इतमामात सुद्धा त्यांच्यावरचे विधी केले आणि त्याच्यामुळे लता मंगेशकरांच्या कुटुंबियाचा कार्यक्रम ॲज गुड याच शासनाचाच कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि जर शासनाचा नसला तरी देशाचे पंतप्रधान नाही, पण प्रवीणजी, शासनाचा कार्यक्रम जरी नसला तरी पंतप्रधानांची भेट होण्याची एक चांगली संधी होती मुख्यमंत्र्यांकडे, त्यामुळे कदाचित ही संधी साधता आली असती, भेट झाली असती. त्यामुळे असा प्रश्न विचारावासा वाटतो की दरी खरंच वाढत चालली आहे का? नाही, आता त्यांच्या मनात काय मला माहित नाही. पंतप्रधान या देशाचे फार मोठे नेते आहेत, मला वाटत नाही ते असे दरी आणि या गोष्टींवर त्यांना विचार करायला वेळ असेल. कारण आज देशाचा संपूर्ण कारभार करत असताना संपूर्ण देश नीटपणे त्या ठिकाणी विकासाकडे नेत असताना अनेक विषय, अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळे राजकीय विषयात ते पक्षाचे अध्यक्ष असतील, अमितभाई असतील, महाराष्ट्रात देवेंद्रजी त्या ठिकाणी बघत असतील. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या कामात वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे ते पक्षीय दर्या मतभेद यामध्ये लक्ष टाकण्यापेक्षा त्यांचं लक्ष त्या ठिकाणी देशाला पुढे नेण्यासाठी आहे. आणि मला वाटतं दरी असेल तर तेच त्या बाबतीत वक्तव्य करू शकतात, सांगू शकतात. परंतु एक खरं आहे, ज्या प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत, राजकीय काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये गेल्यापासून दरी वाढली आणि ते दिवसेंदिवस वाढतच जाते. ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. बिलकुल बिलकुल. प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं त्याबद्दल.